नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. पंढरपूर मागील आठवड्यात पंढरपूर येथील तहसील कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली अशी बातमी प्रसिद्ध झाली होती आणि या वृत्ताची तातडीनं दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातील अतिक्रमण तात्काळ हटवलेलं आहे. पंढरपूर येथील तहसील कार्यालय म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा असा प्रकार झालेला आहे. सरकारी जागेत खाजगी टपरीधारकांचे अतिक्रमण झालं आहे. खाजगी एजंट दलाल यांचा सुळसुळाट वाढला आहे. अनेक सरकारी कामात हस्तक्षेप लुडबुड होत होती. अनधिकृत परवाना नसलेले लेखनिक स्टॅम्प वेंडर कुठेही थोडी रिकामी जागा दिसली की ठाण मांडून दुकानदारी चालू करत होते. कोणतेही भाडे मोबदला न देता अर्धा ते 1 गुंठा जागा या लोकांनी बळकावल्या होत्या. अनधिकृत लेखनिक एका अर्ज लिहून देण्याचे 500 ते 1000 रुपये उकळत होते. मात्र बातमी प्रसिद्ध होताच या कार्यालयात सुरू असलेली बेबंदशाही संपुष्टात आली आहे. आता या कार्यालयाच्या आवारात केवळ अधिकृत आणि परवानाधारक मुद्रांक विक्रेते लेखनिक बसत आहेत. तहसील कार्यालयाच्या आवारामधील किंवा कंपाऊंडच्या बाहेरील अतिक्रमण देखील हटवण्यात आलं आहे. तहसील कार्यालयामध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत होता. अनधिकृतपणे एजंट व बोगस लेखनिक एजंट वृद्ध अशिक्षित लोकांची महिलांची फसवणूक करत होते. अनधिकृत लेखणी करणाऱ्या एजंटांवर कारवाई करणार का तहसीलदार सचिन लगुटे असा प्रश्न निर्माण झाला होता. तहसील कार्यालयाच्या कंपाऊंडच्या आत बसण्याचा अधिकार त्या एजंटांना कोणी दिला असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून केला जात होता. अनेक गरजू अशिक्षित लोकांना फसवले जात होते. चुकीचे अर्ज खरडून दिले जात होते आणि या अनधिकृत लोकांनी जागा अडवल्याने दुचाकी वाहने पार्क करता येत नव्हत्या. रस्त्याच्या पलीकडे दुचाकी वाहने लावावी लागत होती. मात्र एका बातमीने तहसील कार्यालय अतिक्रमणमुक्त झाले असून गैरप्रकारावर चाप बसला आहे. सोलापूर जिल्हा प्रतिनिधी रफिक अत्तार, पंढरपूर.